आजच्या दिवसाची सुरुवात ना छान अशा सूर्योदयापासून झालेली. तर आज होती पुत्रदा एकादशी, त्यासाठी मी सकाळी लवकर उठून तयार झाले होते. मग मी सगळ्यात अगोदर कुकरला बटाटे लावून घेतले, कारण मला खिचडी आणि बटाट्याची भाजी बनवायची होती. कुकर होईपर्यंत मी घर स्वच्छ झाडून घेतला आणि लादी पुसून घेतली. त्यानंतर गेली मी तुळशीची पूजा, तुळशीला हळदी कुंकू लावून घेतला आणि तुळशी पुढे दिवाळी लावून घेतला. हे सगळं उरकतच होतं तोपर्यंत माझं बाळ उठलं होतं. तर आज ना माझं लवकर उरकलेलं. मग आज प्रिशाची सगळी तयारी तिच्या बाबांनी केलेली. तर इथे चाललेली माझी खिचडीसाठी तयारी. तर याच्या अगोदर ना मी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायची आणि मग तुळशीची पूजा करायची. तर मी पाठीमागे वाचलं होतं की एकादशीच्या दिवशी ना तुळशी मातेचं व्रत असतं, म्हणजे खूप कडक व्रत असतं. तर त्या दिवशी तिला पाणी न घालता फक्त हळदी कुंकू लावून दिवा लावून घ्यायचा आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं. तर इथे माझी बटाट्याची भाजी तयार होती आणि मी बटाट्याची भाजी एका डब्यात काढून घेतली आणि थोडासा बटाटा मला खिचडीसाठी ठेवायचा होता. मग त्यामध्ये साबुदाणे टाकून मस्त अशी खिचडी पण परतून घेतली. सगळ्यात आधी देवाला नैवेद्य अर्पण करून घेतला, पाणीही अर्पण केलं. त्यानंतर मग प्रिशाच्या बाबांना जायचं होतं ऑफिसला, मग त्यांनाही फराळाचं दिलं आणि त्यांच्यासोबत मीही फराळाचं केलं. आणि प्रिशाना रोज म्हणजे ते जेव्हा पण नाश्ता करायला बसतात ना, ती रोज त्यांच्या हातून सकाळी उठल्या उठल्या नाश्ता करते. आणि खूप दिवसानंतर ना आम्ही तिघांनी मिळून आज पूजा केली होती. म्हणजे असं सकाळी सकाळी सगळं माझं लवकर उरकलेलं, एवढं छान प्रसन्न वाटत होतं.